नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर, तुमच्या सगळ्यांचं प्रथम स्वागत करतो. 12वी सायन्सचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचप्रमाणे नीट आणि सीईटी याच्या पण आन्सर की तुमच्याकडे आलेल्या आहेत. टेंटेटिव्ह आन्सर की वरनं तुम्ही सर्वांनी रिझल्ट पण काढलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी आणि पॅरेंट्स ऑफिसला रेग्युलरली व्हिजिटला येत आहेत की सर एवढे मार्क्स येत आहेत, आता पुढे काय. बरेचसे लोक व्हॉट्सअप आणि फोनच्या माध्यमातून पण आम्हाला कनेक्ट होत आहेत की सर मार्क्स तर आता टेंटेटिव्ह मार्क्स काय येतील हे समजलेलं आहे, पण आता पुढची प्रोसेस काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही रिझल्ट्स आहेत हे मेच्या पहिल्या वीकमध्ये सीईटीचा व सेकंड वीकमध्ये नीटचा रिझल्ट हा मिळून जाईल. व त्याच्यानंतर आपल्याला ज्या कुठल्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात करायची आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल, कोणाला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं असेल, कोणाला ॲग्रिकल्चरला, फार्मसीला, अशा विविध ज्या कोणत्या प्रोफेशनल करिअरला आपल्याला ऍडमिशन घ्यायची आहे, तर त्या ऍडमिशनसाठी एक काउन्सिलिंग प्रोसेस ही आपल्याला प्रथमतः करावी लागते की ज्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या माध्यमातूनच आपल्याला त्या कोर्सेसला व त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असते. व ही काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होण्याच्या आधी वारंवार आम्ही विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे की डॉक्युमेंटची पूर्तता, तुमच्या कॅटेगरी वाईज डॉक्युमेंटची पूर्तता आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फोनवर आम्ही सांगितलंय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स काढून पण ठेवलेले आहे, परंतु अजूनही अद्यावतही ज्या कोणी विद्यार्थ्यांनी जर डॉक्युमेंट्स काढलेले नसतील किंवा ज्यांनी काढलेले आहेत त्यांना जर एक वेळा डॉक्युमेंट त्यांचे चेक करून घ्यायचे असेल, तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार कुठले डॉक्युमेंट्स लागतात, जनरल डॉक्युमेंट्स कोणते लागतात, व काही विशिष्ट प्रवर्गामध्ये जर कोणी असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या टाईपचे डॉक्युमेंट्स लागतात. तर या सगळ्याबद्दल आज माहिती तुम्हाला मिळत आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला या डॉक्युमेंटचं महत्त्व सांगतो की बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे दरवर्षी काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाल्याच्या नंतर येतात आणि आल्यावर आम्हाला सांगतात की बाबा सर आमच्याकडे या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेटच नाही आहे सर, व्हॅलिडिटी तर आम्ही आता टाकली, मग आता केव्हा मिळेल. त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थ्यांना व पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे की ज्यांच्याकडे आतापर्यंत कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ह्या कुठल्या जर काढलेल्या नसतील किंवा आता जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत त्यातलं कुठलं पण जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसेल तर त्वरित आजच्या आज तुम्ही त्याच्या प्रोसेससाठी लागायला पाहिजे. त्याच्यात जर काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू पण शकता. तर आपली यावर्षीची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही 24-25 काउन्सिलिंग प्रोसेस असणार आहे. तर त्यासाठी प्रथमतः आपण जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगणार आहे तर ते ओके, सॉरी मित्रांनो, एक मिनिट याला म्यूट करतो मी. हां, तर डॉक्युमेंट्स जे आज एक्सप्लेन मी करणार आहे त्याच्यामध्ये मी काही डॉक्युमेंट्सला डिवाइड केलेले आहे. प्रथमतः आपण जे डॉक्युमेंट्स बघत आहोत की जे कॉमनली सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स लागणार आहेत व त्याच्यानंतर विशिष्ट कॅटेगरीनुसार आपण डॉक्युमेंट्स विरुद्ध चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही जे कोणते फोटोग्राफ्स, ज्यावेळेस आपण वेगवेगळे एक्झाम्स भरल्यात, एक्झामचे फॉर्म भरलेत, तर त्यावेळेस जे तुम्ही फोटोग्राफ्स काढलेले आहेत त्या फोटोग्राफचे 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहेत की जे फोटो तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस त्या कॉलेजेसमध्ये सबमिट करावे लागतात. तर मग एवढे फोटो कशासाठी लागतात, तर त्यांना आयडेंटिटी कार्ड बनवायचं असते, तुमचे व्हेरियस टाईपचे जे काही अप्लिकेशन असतात त्या अप्लिकेशनला लावावे लागतात. त्यामुळे 8 ते 10 फोटोग्राफ्स तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे आणि हे फोटोग्राफ तेच असायला पाहिजे की जे तुम्ही कुठला पण एक्झाम फॉर्म फिलअप करताना जे लावले होते ते. त्याच्यानंतर स्टुडंटचं आधार कार्ड. तर आता हे आधार कार्ड अपडेटेशनचं किती महत्व आहे हे तुम्हाला नीटचा फॉर्म भरत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांना लक्षात आलेलं असेल, परंतु तरीही अद्यावत जर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर ते लवकरात लवकर अपडेट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या नावाचं स्पेलिंग, वडिलांच्या नावाचं स्पेलिंग, तुमच्या आडनावाचं स्पेलिंग करेक्ट करून घ्यायचं आहे. फोटो तुमचा जर अपडेट केला नसेल तर तो अपडेट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं जे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे की जो नीट UG 2024चा फॉर्म तुम्ही भरला होता त्याचं कन्फर्मेशन पेज, त्यालाच आपण एक्नॉलेजमेंट पण म्हणतो. तर ते पेज तुम्ही ठेवायला पाहिजे. जर कलेक्ट केलं नसेल तर ऑफिसला आमच्या येऊन तुम्ही ते कलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर नीट UG 2024 साठी तुम्हाला जे ऍडमिट कार्ड, हॉल तिकीट तुम्हाला जे दिलं होतं तर त्या हॉल तिकीटचे पण झेरॉक्स तुम्ही काढून ठेवा. त्याच्यामध्ये जे फोटो देतात पेस्ट करायचे ते फोटो पेस्ट करून ठेवा आणि सिग्नेचर वगैरे त्याच्यावर करून ठेवा, म्हणजे ते ऍडमिट कार्ड पण आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर नीट UG 2024 ऑनलाईन
स्कोर कार्ड प्रिंट. आता ही जी स्कोर कार्ड आहे हे सीईटी वाल्यांना सीईटीचं लागेल, नीट वाल्यांना नीटचं लागेल. तर हे आपल्याला अजून मिळायचंच आहे, कारण अजून रिझल्ट डिक्लेअर व्हायचं आहे. रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर जे ऑनलाईन प्रिंटआउट निघेल त्याची स्कोर कार्डची, ती पण आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या 10वीचं मार्क मेमो, मार्कशीट हे आपल्याला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण मिळते. आता जे विद्यार्थी सीबीएसईला असेल त्यांना हे बोर्ड सर्टिफिकेट मिळत नाही, परंतु जे स्टेटमध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन, म्हणजे 10वीमध्ये तुम्ही ज्या स्कूलमध्ये असाल त्या स्कूलमध्ये जर तुम्ही तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट मागितलं, त्याला आपण सनद पण म्हणतो, तर तुम्हाला ते स्कूलवाले तुमचं सनद तुम्हाला प्रोव्हाइड करतील. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट लागते ते म्हणजे आता तुमचा 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, याच्या मार्कशीट ज्यावेळेस तुमच्या स्कूलमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजला येतील त्यावेळेस तुम्ही तिथून तुमच्या 12वीची मार्कशीट पण कलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट. आता नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट हे काय आहे, तर तुम्ही इथलेच रहिवासी आहात याच्यासाठी तुम्हाला आता एक कॉमनली नॅशनॅलिटी डोमिसाईल आणि एज नॅशनॅलिटी डोमिसाईल असं एक सर्टिफिकेट मिळते. तर ते सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं नसेल तर ते तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे. जर ज्यांच्याकडे कोणाकडे जर पूर्वीचं काढलेलं असेल तर ते जुनं पण नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागते. तसंच 12वीचा रिझल्ट आपला डिक्लेअर झालेला आहे, तर त्याचं जे टीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे हे तुम्ही तुमच्या ज्युनियर कॉलेजमधनं किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत होता त्या कॉलेजमधनं कलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट हे आपल्याला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल तर त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला अपलोड करण्यासाठी हे फिटनेस सर्टिफिकेट लागते. कुठल्या पण मेडिकल ऑफिसर कडनं हे तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. त्यांच्याकडे पण त्याचा फॉर्मॅट अवेलेबल असतो. नीटच्या साईट, आपण जर साईटवर जर गेलो सीईटी सेलच्या तर त्याच्यावर पण ते अवेलेबल आहे. नाहीतर तुम्ही आमच्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरमधनं तो कलेक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण आम्ही तो तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्याचप्रमाणे गॅप सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी रिपीट करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी एज्युकेशनमध्ये गॅप घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना हे गॅप सर्टिफिकेट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागते. हे तुम्ही कुठल्या पण कोर्टाच्या समोर, तहसीलच्या समोर वगैरे जर गेलात तर तिथे वाइंडर जे बसलेले असतात त्यांच्याकडे हा फॉर्मॅट पण रेडी असतो आणि ते तुम्हाला बनवून पण देतात. जर फॉर्मॅट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आम्ही पण तो तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. स्टुडंट वोटर आय डी. आता जर तुम्ही वोटर आय डी तुमचा काढलेला असेल तर हा वोटर आय डी काढून ठेवा. नसेल तरी याचं काही असं फारसं डिमांड नाही आहे, पण जर तुमच्याकडे वोटर आय डी असेल तर एक सेकंडरी आयडेंटिटी प्रूफ म्हणून हा तुमच्यासाठी कामात येईल. त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर 12 क्लास इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही 12वी जिथून केलेले आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट मागू शकता. त्याचा फॉर्मॅट त्यांच्याकडे पण असतो. नसेल तर आम्ही पण तुम्हाला तो प्रोव्हाइड करू. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला लागते. जर आपल्याला अदर दॅन महाराष्ट्र मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, स्टेटला ऍडमिशन घ्यायचं असेल, कर्नाटका, राजस्थान किंवा तेलंगणा किंवा MP, तर अशा ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी एक मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला लागते. तर हे मायग्रेशन सर्टिफिकेट पण तुम्हाला ज्युनियर कॉलेज किंवा ते बोर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतरचे हे जे 2 डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये सीईटी सेल अप्लिकेशन फॉर्म व कॉलेज अलॉटमेंट लेटर, तर हे 2 सर्टिफिकेट, हे जे 2 फॉर्म्स आहेत हे आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर मिळते. एक अप्लिकेशन फॉर्म आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर हे ज्यावेळेस राऊंडची प्रोसेस चालू होते, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, तर कॉलेजमधून कॅप राऊंडमधून तुम्हाला ज्यावेळेस कॉलेज अलॉट होते तर ते अलॉटमेंट लेटर जे असते हे त्यावेळेस तुम्हाला प्रोव्हाइड होईल आणि ते आम्ही तुम्हाला त्या वेळोवेळी त्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर हे कॉमनली जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांना, तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, कुठल्याही प्रवर्गामध्ये येत असो, या सगळ्या विद्यार्थ्यांना हे कॉमन डॉक्युमेंट्स जे आहेत हे लागणार आहेत. आणि याच्यानंतर जे काही विशिष्ट कॅटेगरी आहेत तर त्या विशिष्ट कॅटेगरीनुसार आपण डॉक्युमेंट्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये EWS सर्टिफिकेट. आता मी वारंवार विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे की जे विद्यार्थी ओपन मध्ये बिलॉंग करतात, जे ओपन मध्ये येतात, तर अशा विद्यार्थ्यांचं जर उत्पन्न जर तुमचं 8 लाखाच्या खाली असेल तर EWS ची सुविधा तुम्ही घेऊ शकता. या EWS मध्ये जर तुम्ही आलात तर तुमच्यासाठी 2 फायदे होतात. एक म्हणजे काय की एक 10% वेगळा कोटा या EWS कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसला असतो. व त्याच्यासोबतच जर तुम्ही EWS मध्ये असाल तर जी काही कॉलेजची फीज आहे त्याच्या 50%च फीज तुम्हाला भरावी लागते. तर हे EWS चं सर्टिफिकेट जर तुम्ही स्टेटच्या कॉलेजेससाठी अप्लाय करत आहे तर तुम्हाला स्टेट फॉर्मॅटमध्ये लागते की जे 14 एप्रिल 2024च्या नंतर इश्यू केलेलं असावं. त्याचप्रमाणे जर आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी जात असू, सेंट्रल काउन्सिलिंगसाठी जात असू तर त्यासाठी तुम्हाला सेंट्रल फॉर्मॅटमध्ये लागते. ते पण आपल्याला 1 एप्रिल 2024 नंतर इश्यू झालेलं
लागणार आहे. यानंतर जे विद्यार्थी SC ST VJNT OBC SBC किंवा SCBC जे मराठा विद्यार्थ्यांसाठी आता एक नवीन कॅटेगरी किंवा प्रवर्ग तयार झालेला आहे SCBCचा, तर त्यांच्यासाठीचे आपण डॉक्युमेंट्स बघणार आहोत. तर SC आणि ST या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटी हे 2 सर्टिफिकेटच लागतात. परंतु जे विद्यार्थी VJNT मध्ये आहेत, OBC मध्ये आहे, SBC मध्ये आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण लागते. ज्यावेळेस VJNT चे विद्यार्थी सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये जातात तर त्यांना सेंट्रल OBC NCL सर्टिफिकेट पण लागते, की जे 1 एप्रिल 2024 नंतर इश्यू झालेलं असावं. तर हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला मिळते, त्यामुळे तुम्हाला पहिले उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे व त्या बेसिसवर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण मिळू शकते. तर जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना वरचे सर्व डॉक्युमेंट जे प्रथमतः मी सांगितले ते तर सर्व लागणार आहेतच, पण त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलियर ह्या पण गोष्टी मस्ट आहेत. त्याच्यानंतर काही विद्यार्थी विशिष्ट वर्गामध्ये येतात, जसं की काय डिफेन्समध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काही वेगळा पण कोटा हा या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असतो, की त्या कोट्याचा फायदा घेऊन आपण आपली ऍडमिशन निश्चित करू शकतो. थोडेफार कमी मार्क्स असल्यावरही आपण महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन या विशिष्ट कोट्यामधून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये डिफेन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वडील पॅरेंट्स हे डिफेन्समध्ये होते अशा विद्यार्थ्यांना डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 असे सर्टिफिकेट्स लागतात. जे विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन ज्यांचे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी डिफेन्स 1चं सर्टिफिकेट लागते. जे ऍक्च्युअल सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 असे 2 प्रवर्ग आहेत. त्याच्यापैकी डिफेन्स 2 मध्ये जे येत असेल त्यांना डिफेन्स 2चं, डिफेन्स 3 मध्ये ज्यांना येत असेल ते डिफेन्स 3चं सर्टिफिकेट लागते. तसंच तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट, जे काही डिफेन्स पर्सन तुमचे वडील आहेत त्यांचं ते डोमेसाईल सर्टिफिकेट पण लागते. व जे डिफेन्स 3 मध्ये येतात त्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट पण हे तुमच्या जे काही डिफेन्सचे ऑफिसेस असतात तिथून तुम्हाला इश्यू करून घ्यावे लागतात. याच्यानंतर एक प्रवर्ग येतो तो म्हणजे MKB कॅन्डिडेट. आता MKB म्हणजे काय, तर जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका बाउंड्रीवर आहेत व त्यांचे गाव डिस्प्यूट मध्ये आहेत, ओके, डिस्प्यूट बॉर्डर एरियामध्ये येतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या MKBचा पण एक विशिष्ट कोटा असतो. त्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात ते म्हणजे की डिस्प्युटेड बॉर्डर एरिया सर्टिफिकेट एक लागते. त्याच्यानंतर तुमची मदर टंग ही मराठी आहे याचं पण एक सर्टिफिकेट लागते. व एक तुम्हाला प्रूफ लागेल की ज्या प्रूफमध्ये तुमचं 10वी आणि 12वी हे या डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्येच झालेलं आहे याचं पण एक सर्टिफिकेट तुम्हाला लागते. तर जे विद्यार्थ्यांना MKB मधनं अप्लाय करायचं असेल अशांना हे 3 सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, तरच आपण MKB मधनं अप्लाय करू शकतो. त्याचप्रमाणे काही हिली एरिया महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या हिली एरियाचं पण विशिष्ट कोटा हा या ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये महाराष्ट्रासाठी असतो. तर त्यासाठी तुम्हाला हिली एरिया सर्टिफिकेट ऑफ स्टुडंट, म्हणजे तो स्टुडंट त्या पर्टिक्युलर हिली एरियामधनं आहे याच्यासाठीचं एक तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळते. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्याच्यासोबत तुमचे वडील डोमेसाईल त्या हिली एरियामध्ये आहेत तर त्यामुळे वडिलांचं पण एक डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. व त्याचप्रमाणे तुमचं 10वी आणि 12वी हे त्या हिली एरियाज व्हिलेजमधनं किंवा तालुक्यामधनं झालेलं आहे, त्याचं पण एक सर्टिफिकेट तुम्हाला लागते. तर असे हिली एरियासाठी पण 3 वेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागते जर तुम्हाला हिली एरियामधनं अप्लाय करायचं असेल. तसंच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहे आणि PWD कॅटेगरीमधनं त्यांना अप्लाय करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी फ्रॉम डेसिग्नेट सर्टिफाईड इश्यू सेंटर्स, आणि हे सेंटर्स जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये 2 आहेत, एक मुंबईला आहे आणि एक एम्स नागपूरला आहे. तर अशा दोन्ही सेंटरमधनं तुम्ही हे जे तुमचं 40-45% मध्ये असणारं जे सर्टिफिकेट आहे फिजिकली हँडिकॅपचं, हे सर्टिफिकेट तुम्हाला पहिलेच घेऊन ठेवणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन प्रोसिजर चालू होण्याच्या आधी. आता काही विद्यार्थी ऑर्फन मध्ये बिलॉंग करतात, ऑर्फनसाठी पण काही कोटा हा रिझर्व्ह असतो ऍडमिशनसाठी. तर जे विद्यार्थी ऑर्फन आहेत, ऑर्फन म्हणजेच अनाथ आहेत, अशा विद्यार्थ्यांना वुमन्स अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटमधनं एक सर्टिफिकेट मिळते ऑर्फनचं, ते सर्टिफिकेट कलेक्ट करणं गरजेचं आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स वरील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे विशिष्ट प्रवर्गामध्ये आपण येत असू त्याचे तर सर्टिफिकेट आपल्याला लागतातच, पण त्यासोबतच हे जे काही 10-12 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन केलेत हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिप्स ऍडमिशन झाल्याच्या नंतर घ्यायचे असतात तर त्यासाठी तुम्हाला तुमचं फॅमिली इन्कम,
जे काही तुम्ही ज्या प्रवर्गामधनं येतात त्याची जी लिमिट दिली आहे त्याच्यापेक्षा कमीचं तुमचं फॅमिली इन्कम आहे त्याचं एक सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर एक बँक अकाउंट नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागणार आहे व त्याच्यासोबत आधार कार्ड तुमचं लिंक करून ठेवावं लागणार आहे. आणि पॅन कार्ड पण तुम्ही काढून ठेवू शकत असाल तर ते पॅन कार्ड पण तुम्ही काढून ठेवा. आणि पॅरेंट्सचे पण आधार कार्ड पॅन कार्ड आपल्याला स्कॉलरशिपचं अप्लाय करताना लागत असतो. तर हे सर्व जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेले आहेत या सर्व डॉक्युमेंटचे 3 ते 4 झेरॉक्स हे तुम्ही काढून ठेवायला पाहिजे व त्याला अटेस्टेड करून ठेवायला पाहिजे. आता अटेस्टेड हे 2 प्रकारमध्ये होतात. पहिलं की तुम्ही तुमचे सेल्फ अटेस्टेड पण करून ठेवू शकता, पण काही काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस हे सेल्फ अटेस्टेड मागत नाही, त्यांना गॅझेटेड ऑफिसरकडनं अटेस्टेशन पाहिजे असते. तर अशा वेळेस तुमच्या स्कूलचे प्रिन्सिपल किंवा तुम्ही ज्या काही कॉलेजेसमध्ये शिकलात त्या कॉलेजमधल्या प्राध्यापक लोकांकडनं तुम्ही त्याला अटेस्टेड करून घेऊ शकता. अटेस्टेशन म्हणजे काय असते की तुमचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्याच डॉक्युमेंटची झेरॉक्स ही तुम्ही काढलेला आहे याचं मिनिंग ते होते. तर हे सर्व डॉक्युमेंट्स विथ अटेस्टेड 3 ते 4 कॉपीजमध्ये तुम्ही काढून ठेवा की जेणेकरून जर समजा एखाद्या कॉलेज तुमचं लागलं तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन करावे लागले व डॉक्युमेंट सबमिट करावे लागले तर काही झेरॉक्स तुमच्याकडे पण असाव्या. कारण सेकंड राऊंडला जर सेकंड कॉलेजला तुमचं ऍडमिशन लागलं आणि तिथून तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये जर स्विच व्हायचं असेल तर तिथे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागतील व ओरिजिनल डॉक्युमेंट जर सबमिट तुम्ही केला तर एक बंच झेरॉक्सचा हा आपल्याकडे पण असावा. म्हणून 3 ते 4 झेरॉक्सच्या कॉपी या सर्व डॉक्युमेंटच्या तुम्ही काढून ठेवा. त्याच्यामध्ये जे जे डॉक्युमेंट्स आपण वेबसाईटवरनं डाउनलोड करणार आहोत जसं की आपण नीट UG 2024चं कन्फर्मेशन पेज म्हटलं किंवा ऍडमिट कार्ड म्हटलं किंवा स्कोअर कार्ड म्हटलं किंवा अप्लिकेशन फॉर्म CT सेलचा म्हटलं किंवा अलॉटमेंट लेटर म्हटलं तर ज्या ज्या गोष्टी आपण वेबसाईटवरनं डाउनलोड करत आहोत तर अशा गोष्टींना अटेस्टेड नाही केलं तरी चालते. त्याला अटेस्टेड करायची गरज नसते कारण ते आपण त्यांच्याच ऑथेंटिक वेबसाईटवरनं डाउनलोड करून ठेवत आहोत. परंतु बाकीचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याला अटेस्टेड करणं गरजेचं असते. तर हे सर्व अबाउट डॉक्युमेंट झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कधी पण तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट होऊ शकता. तसेच आमचे यावर्षीचे म्हणजे 2024-25चे रजिस्ट्रेशन प्रोसेस हे चालू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ठेवायचे असतील व आमच्या प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्वरित तुम्ही ऑफिसला व्हिजिट करून किंवा फोनच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म आमच्याकडे भरून घ्या. आणि एक वेळा का तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे आमचे प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यात जर जॉईन झाला तर तुमची पूर्ण प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेणं त्याच्यानंतर तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवून देणं तर अप टू एक चांगलं कॉलेज मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. या व्यतिरिक्त अजून काही अडचणी तुम्ही असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.